जय हिंद सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे तलाठी भरती सिरीज नंबर 6 वरती. या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत तर या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत इकॉनॉमिक्सचे 10 प्रश्न. ठीक मॅडम, तुम्ही इतके दिवस कुठे गायब होता? मी थोडंसं पर्सनल प्रॉब्लेममध्ये अडकले होते. आत्ता सगळं व्यवस्थित आहे. ठीक आहे, सो स्टार्ट करूया लेक्चरला. पहिला प्रश्न पहा काय म्हणत आहे की व्यापार सिद्धांत आणि सिद्धांताचे जनक इथे दिलेले आहेत, म्हणजे ट्रेड थेअरी अँड देअर फाउंडर्स. पहिला पहा काय म्हणत पहिला जो आहे त्याची जोडी कोणासोबत लागते ते पाहूया आपण. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक वय सिद्धांत. तर तुलनात्मक दिलेला आहे, कम्पॅरेटिव्ह किंवा आपण अपॉर्च्युनिटी कॉस्ट पण म्हणू शकतो याला. तर हे डेव्हिड रिकार्डोने आणलेली आहे. कोणी आणलेली आहे? डेव्हिड रिकार्डोने आणलेली आहे. तर एचा काय येणार? 2 येणार. ऑप्शनमध्ये एचा 2 कुठे कुठे आहे? ऑप्शन 2, ऑप्शन 3 मध्ये. आता ऑप्शन हा जो आहे बी वाचायची गरज आहे का? तर नाही, कारण या दोन्हीमध्ये 3 दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच केवळ लाभ सिद्धांत ॲडम स्मिथने आणलेला आहे. प्रत्येकाला हे माहीत असतं म्हणून त्यांनी असं दिलेलं असणार. सीचा काय? घटक देणगी सिद्धांत. तर सीचा आहे एक मिक्सचर अँड होलिन यांनी घटक देणगी सिद्धांत आणलेले, याला एचओ मॉडेल पण म्हणतात. आणि राष्ट्रीय स्पर्धात्मक सिद्धांत हे कोणी आणलेलं आहे? मायकल पोर्टरने आणलेलं आहे. आता हे तुम्हाला समजत नसेल की हे नेमकं सिद्धांत काय आहे, हे नेमकं यांचे डेफिनेशन काय आहे, तुम्हाला मी बाय एक एक्झाम्पलनुसार कळवेन. आणि इथं ऑप्शन नंबर 2 ह्याचे उत्तर आहे बरं का, योग्य उत्तर आहे. तर थांबा, मी तुम्हाला एक ब्लॅक स्क्रीनकडे नेईन आणि तिथे तुम्हाला सांगेन नेमकं काय सीन आहे याचा. हां, तर आपण आलो आहोत त्या ब्लॅक स्क्रीनवरती. डेव्हिड रिकार्डोची थेअरी जी आहे ना, डेव्हिड रिकार्डो त्याची थेअरी आहे ती 1817 मध्ये आली होती आणि ती तुलनात्मक सिद्धांत म्हणून ओळखून येते. त्याची अपॉर्च्युनिटी कॉस्ट पण आपण म्हणू शकतो. आता ही नेमकं थेअरी काय सांगते? समजा मला बाय ऑप्शन मी अगोदर सांगेन. समजा भारताकडे 1 तास आहे. त्या 1 तासामध्ये भारत काय करतं? 10 कपडे शिवतं. ठीक आहे, एक एक्झाम्पल सांगत आहे. 10ने भरपूर कपडे शिवतं, पण एक छोटीशीच क्वांटिटी घेऊया आपण. सोबतच ते 1 तासामध्ये 5 गॅजेट्स तयार करतं. ठीक, पण त्याला या 10 कपड्यातून त्याला जास्त पैसा मिळतो. ठीक आहे, या 5 गॅजेट्समध्ये त्याने टाइम वेस्ट नको करायला. आता कम्पॅरेटिव्हली काय होतं? समजा आता भारत तर हे सीन करतो, दुसरं आहे जर्मनी. समजा जर्मनी त्याच ठिकाणी काय करतं? 1 तासामध्ये 1च कपडा शिवतो. ओके, आणि 3 गॅजेट शिवतो. कोण? जर्मनी. भलेही जर्मनी इंडियाच्या कम्पॅरिझनमध्ये कमी गॅजेट्सला तयार करतो, तर भलेही जर्मनी जे आहे ते इंडियाच्या कम्पॅरिझनमध्ये 3च गॅजेट्स बनवत असेल, तरीही जर्मनीने काय केलं पाहिजे? गॅजेट्सवरती जास्त फोकस केलं पाहिजे आणि इंडियाने काय केलं पाहिजे? 10 कपड्यावरती जास्त फोकस केलं पाहिजे. ठीक आहे, तर यालाच काय म्हणतात? कम्पॅरेटिव्हली म्हणजे तुलनात्मक लाभ सिद्धांत, कम्पॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज थेअरी, अपॉर्च्युनिटी कॉस्ट. समजलं तुम्हाला हे? आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर आता हे झालं डेव्हिड रिकार्डोचा. ॲडम स्मिथ काय सांगतात? तर ॲडम स्मिथ जे आहेत, ॲडम स्मिथ ते 1776 मध्ये त्यांनी त्यांची थेअरी आणली. 1776 मध्ये त्यांनी सांगितलं की भाई तुम्ही काय करा, टेक्नॉलॉजीच्या आधारावर तुमचे काम करा. टेक्नॉलॉजीच्या आधारावर इन द सेन्स, आता पहा, जिथे जास्त टेक्नॉलॉजी आहे, खरं तर टेक्नॉलॉजीच्याच आधारावर, पण यालाही थोडंसं वेगळं डेफिनेशन दिलेली आहे. थोडंसं डेफिनेशन वेल्थ ऑफ नेशन्सशी संबंधित आहे. वेल्थ ऑफ नेशन्स. ठीक आहे, वेल्थ ऑफ नेशन्सशी संबंधित आहे. वेल्थ ऑफ नेशन्स ग्रंथ आणलेला त्यांनी त्याच्याशी संबंधित आहे. एखाद्या देशाकडे एखादी वस्तू दुसऱ्या देशापेक्षा कमी खर्चात किंवा कमी वेळेत तयार होते ना, तर तेव्हा ॲडम स्मिथची थेअरी लागू होते, कारण त्यांनी ती थेअरी तयार केलेली आहे. त्यालाच काय म्हणतात? ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज. ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज. ओके, आता कसं लक्षात ठेवायचं? ए फॉर ॲडम स्मिथ, ए फॉर ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज, ए. ओके, समजलं? आता 3रा नंबरचा आहे हिक्स्चर आणि होलिन मॉडेल. त्याला एचओ मॉडेल पण म्हणतात. त्यांनी 1933 मध्ये आणलेला हा मॉडेल.
WHO मॉडेल. तर हा मॉडेल नेमकं काय सांगतो, फॅक्टर अबंडन्सवर आधारित असतं. ज्या देशाकडे श्रम जास्त आहे, श्रम मध्येच काय लेबर जास्त आहे ना, त्या देशाने लेबरवरती जसं की शेतीवरती जास्त काम केलं पाहिजे किंवा अजून दुसऱ्या कोणत्याही लेबरला सोपं पडेल असे काम हाती घेतलं पाहिजे. ठीक आहे, पण ज्या देशाकडे टेक्नॉलॉजी खूप जास्त आहे ना, त्यांनी मोठे मोठे म्हणजे टेक्नॉलॉजी किंवा इंजिनिअरिंग मेकॅनिझम वगैरे असेल ना, तर त्यांनी मोठे मोठे जसं की जसं की अमेरिका, त्यांनी मोठे मोठे भांडवल, मोठे मोठे कॅपिटल्स किंवा मशिनरी तयार करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं हिस्टर ओलिन मॉडेलचं. ओके, त्याला काय म्हणतात, फॅक्टर अबंडन्स थेरी. अजून आहे मायकल पॉटरची थेरी अशी होती की पूर्ण जे आहे ना, नेचरच्या आधारावर कुठलेही, ते म्हणत होते की टेक्नॉलॉजी पण लागते. त्यांचं असं म्हणणं होतं की टेक्नॉलॉजी पण लागते आपल्याला पुढे जायला, आपल्याला डेव्हलप व्हायला. पण ॲडम स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डोचं म्हणणं होतं की नॅचरल रिसोर्सेसच्याच दमावर आपण पुढे जाऊ शकतो. तेवढं तथ्य नव्हतं दोघांच्याही थेरीमध्ये. आता काय थोडंसं आपण पुढे जेव्हा जाऊ तेव्हा समजेल नेमका सीन काय आहे. ठीक आहे, सो हे आपण अभ्यास केलेले आहेत. हे थेरी तुम्हाला समजली असेल. ढोबळ मनाने कसं तरी तुम्हाला जास्त डीप न घेता सांगितलेलं आहे. ठीक, आता दुसऱ्या क्वेश्चनवरती वळूया आपण. एक सेकंड घेते तुम्हाला क्वेश्चन पेपरवर. सो तर इथे आपण आलेलो आहोत. काय विचारत आहे सेकंड क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन म्हणत आहे, 9व्या पंचवार्षिक योजना काळात राष्ट्रीय उत्पन्नात असमाधानकारक वृद्धी होण्यास कोणते घटक जबाबदार आहेत? असमाधानकारक वृद्धी होण्यास कृषी व वस्तू निर्माणच्या क्षेत्रांचा अल्पवृद्धी दर हा तर नाहीये, कारण 9व्यामध्ये तो सीन नव्हता. परकीय भांडवलाची कमी आयात आणि भारतावरील कर्ज हाही नाहीये. परकीय भांडवलाची कमी आयात आणि सेवा क्षेत्राची कमी उत्पादकता तर हा आहे. लोकसंख्या वाढीचा ताण याचाही काही सीन नाहीये. ठीक आहे, तर 9व्या पंचवार्षिक योजना काळात म्हणजे 5 इयर्स प्लॅन्स तुम्हाला माहीतच असतील. पंचवार्षिक काळ मी दिलेला आहे, पूर्ण 5 इयर प्लॅनचं ॲज अ ट्रिक पण मी सांगितलेला आहे तिथे, तुम्ही पाहू शकता तो व्हिडिओ. नाही तर इथे मी पण सांगणारच आहे. ठीक, तर जाऊया आपण 9व्या पंचवार्षिक योजनेकडे. काय म्हणत आहे ही योजना, ब्लॅक स्क्रीनकडे जाऊ. तर 9वी जी पंचवार्षिक योजना आहे ना, ती केव्हा होती, तर 1997 पासून 2002 पर्यंत. 1997 to 2002 पर्यंत होती ही योजना. ठीक आहे, यामध्ये काय काय सीन होतं, सामाजिक न्याय आणि समानतेसह विकास संकल्पना हे त्यामध्ये उद्देश होता. परत सार्वजनिक आणि खासगी दोन्ही क्षेत्रावर अवलंबून जे काही कृषी आहे किंवा ग्रामीण विकास, गरीब निर्मूलन, आणि त्यामध्ये स्कीम्स पण आले होते ग्रामीण विकासासाठी, परत कृषीकरिता या 9th 5 इयर प्लॅनमध्ये. ठीक आहे, 9th FYP मध्ये. सो हे 2 उद्देश होते. या टाइममध्ये PM कोण होते, तर PM अटल बिहारी वाजपेयी जे होते, अटल बिहारी वाजपेयी जी. ठीक, या काळात टार्गेट काय होता, तर टार्गेट होता 6.5% अँड ते अचीव किती केलं त्यांनी, 5.4%. ठीक आहे, हे टार्गेट पाठ करायची गरज आहे का, जे काही सांगत आहे मी ते सर्व पाठ करायची गरज आहे. आधीच मी तुम्हाला छाटछूट करूनच सगळं देत असते, तर त्यातही तुम्ही ना अजून काही सोडाल तर तुम्हालाच नुकसान होणार आहे एक्झाममध्ये. ठीक आहे, आता हे झालं 9th 5 इयर प्लॅनचं. थोडंसं आता आपण काय करूया, फर्स्ट, सेकंड, थर्ड, 4th 5 इयर प्लॅन बद्दल थोडीशी माहिती घेऊया. फक्त त्यामध्ये तुम्ही मला सांगायचं आहे कमेंटमध्ये की PM कोण होते त्या काळामध्ये. ओके, म्हणजे फर्स्ट 5 इयर प्लॅन मध्ये कोण होते, सेकंड मध्ये कोण होते, थर्ड मध्ये कोण होते आणि 4th मध्ये कोण होते. फर्स्ट काय सांगतं पहा, फर्स्ट 5 इयर प्लॅन किंवा पंचवार्षिक योजना 5 वर्षाची काय असते, 5 वर्षाची सरकार असते. 5 वर्षासाठी त्यांनी तयार केलेल्या त्यांच्या योजना असतात. या वर्ष आपण हे करू, हे करू, ते करू, असं सीन होता. काही जास्त डोकं लावायची गरज नाहीये. ठीक, तर सरकार पंचवार्षिक योजना 1951 to 1956 पर्यंत होती, पहिली वाली. ठीक आहे, यामध्ये पहिला उद्देश काय होता, कृषी सिंचन होता. ऑफकोर्स
त्या काळात आपला जो भारत होता ते कृषीवर खूप अवलंबून होता. टोटल 75% जो आहे अवलंबून कुठे होता? कृषीवर होता. ठीक आहे. उद्देश मग काय असणार? कृषी सिंचन, ऊर्जा प्रकल्प असणार. हे कोणी तयार केलं? याचं मॉडेल कोण होते? तर मॉडेल हॅरोड डोमर मॉडेलनुसार हे तयार झाला होता. हॅरोड डोमर. ठीक आहे. यामध्ये अजून काय सीन होता? ऊर्जा प्रकल्पासाठी त्यांनी काय केलेले? भाकरा नांगल आणि हिराकुंड डॅम तयार केलेले होते. कोणते कोणते? भाकरा नांगल अँड हिराकुंड डॅम. हिराकुंड. ठीक आहे. यामध्ये टार्गेट किती होता? तर टार्गेट 2.1%च ठेवलेला त्यांनी, पण अचीव भारी केला होता त्यांनी 3.6%. ठीक आहे. हे पहिला सीन झाला होता. यामध्ये असेही ठरले होते की पहिले 5 IITs तयार करायचे आहेत. ठीक आहे. पहिले काय करायचे आहेत? फर्स्ट 5 IITs ची स्थापना करण्यात आली होती यामध्ये. हे झालं पहिलंच. आता सेकंडचं पाहूया आपण. सेकंड जो होता ना त्याचा इयर कोणता होता? तर 1956 to 61. आता तुम्ही मला इयरची गरज आहे का मॅडम? पुढे हेच असणार आहेत ना पूर्ण 5-5 वर्ष. मध्यंतरी पीक हॉलिडे पण आला होता, म्हणजे ते नंतर प्लॅन हॉलिडे आला होता, सॉरी. ते नंतर सांगेन तुम्हाला. पण इयर पण लक्षात ठेवा. पहिले 3 तर सुरू झाले होते, त्याच्यानंतरचा थोडासा गॅप आला होता आणि त्यानंतर चौथा सुरू झाला होता. हे क्वेश्चन येऊन गेलेला आहे PYQs मध्ये. ठीक. पहिले तर सेकंडचा पाहूया आपण की भाई जो सेकंड होता ना तो 1956 पासून ते 61 पर्यंत चालला. याचे काय होते? तर ह्याचे उद्देश होते औद्योगिकरण करणे आणि अवजड काही मूलभूत उद्योग वगैरे आहेत ते होते. ह्याचा मॉडेल कोणी आणला? तर मॉडेल आणला PC महालनोबिसने. PC प्रशांत चंद्र महालनोबिस बरं का. स्टॅटिस्टिक यांचा बर्थडे आय थिंक सो 27 जुलैला आहे आणि स्टॅटिस्टिक डे असं सेलिब्रेट केलं जातं. ठीक आहे. किती टार्गेट होता? तर टार्गेट होता 4.5% आणि अचीव किती केलं त्यांनी? 4.27%. यामध्ये कारखाने तयार केले होते. पोलाद कारखाने तुम्हाला हे माहीतच असेल. तर रावरकेला जे की ओडिसाचा होता, ते कोणासोबत केला? तर जर्मनी सोबत. जर्मनी. रावरकेला बरं का. रावरकेला जर्मनी. हे कुठे? ओडिसा. ओडिसाचे लोक केळा खातात असं लक्षात ठेवा काहीतरी. ठीक आहे. दुसरा आहे भिलाई. तर भिलाई जो आहे, एक सेकंड, भिलाई छत्तीसगडमध्ये येतं. माझी छाती भिली असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. छत्तीसगड. काहीही लक्षात ठेवा, पण लक्षात ठेवा. कोणासोबत? सोव्हिएत युनियन म्हणू शकतो, रशिया म्हणू शकतो, USSR म्हणू शकतो, रूस म्हणू शकतो. ठीक आहे. तर हे कोणासोबत? छत्तीसगडच्या भिलाई जो पोलाद खाना आहे तो कोणासोबत केला होता? सोव्हिएत युनियन सोबत. तिसरा आहे दुर्गापूर. आता दुर्गापूर जे आहे इथे दुर्गा शब्द आहे. दुर्गा माताची जास्त पूजा कुठे केली जाते? वेस्ट बेंगालमध्ये केली जाते आणि वेस्ट बेंगालमध्ये हे आहे बरं का. वेस्ट बेंगॉल. कोणासोबत केलं होतं त्यांनी? तर ब्रिटन सोबत केलं होतं. तयार. ओके. पहिल्या पंचवार्षिक योजना आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनामध्ये PM कोण होते तुम्ही सांगायचं मला कमेंटमध्ये. ठीक. पहिला झाला, दुसरा झाला, आता तिसऱ्यावरती येऊया. 1961 to 66 पर्यंत सुरळीत हे 3 आपले योजना 5-5 वर्षाला पार झाल्या. यामध्ये कृषी उत्पादन होते आणि आत्मनिर्भरता, सेल्फ रिलायन्स होता. ठीक आहे. सेल्फ रिलायन्स होता. यामध्ये मॉडेल कोणाचे होते? तर गाडगे यांचेच होते. गाडगे. पुढे पण गाडगेचे एक मॉडेल होते, पण म्हणजे चौथ्यामध्ये, पण मध्येच सांगते मी तुम्हाला. 5.6% त्यांनी टार्गेट ठेवलं होतं, पण 2.8% त्यांनी टार्गेट अचीव केलं. एवढा का झालं? एवढा सीन का झाला? कारण त्या टायमिंगमध्ये भारत चायना युद्ध झाला, ज्याला काही इंडो सिनो वॉर असं म्हटलं जातं, जे की 1962 मध्ये झालं.
दुसरा म्हणजे भारत पाकिस्तान सोबत पण वॉर झाला होता 1965 मध्ये आपला. आणि तिसरा म्हणजे 1966 मध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता. त्यामुळे हा जो 3rd नंबरचा 5 इयर प्लॅन आहे ना, तो एकदम फेल गेला होता. ठीक आहे, कारगिलचा फॉर्म्युला होता, तर ते पूर्णपणे फेल गेला होता. त्यानंतर काय झालं, प्लॅन हॉलिडे आला. प्लॅन हॉलिडे म्हणजेच काय, तर प्लॅन हॉलिडे 1966 to 1969 चालला. हे 3 वर्ष कुठलाही 5 इयर प्लॅन चालवायचा नाही असं सरकारने तयार केलं नियोजन. ठीक आहे, त्यानंतर काय सीन झाला, 1969 पासून ते 1974 नवीन तयार करण्यात आला प्लॅन. ते 4th नंबरचा प्लॅन होता. 4th FYP पंचवार्षिक योजना 1969 to 1974 मध्ये. ठीक आहे, यामध्ये टार्गेट किती होतं, टार्गेट होतं 5.7% आणि ते अचीव करण्यात आलं 3.3 पर्यंत. यामध्ये पण फॉर्म्युला कोणाचा होता किंवा मॉडेल कोण होते, तर गाडगीळ. ठीक आहे, गाडगीळ फॉर्म्युला होता. ह्याचा उद्देश काय होता की स्थिरतेसह विकास. ठीक आहे, स्थिरतेसह विकास आणि स्वावलंबनाची प्राप्ती होती. सेल्फ रिलायन्स होतं यामध्ये. आय थिंक सो 3rd मध्ये पण मी सेल्फ रिलायन्स बोलले का चुकून बोलले, त्यामध्ये आत्मनिर्भरता होती. ओके, यामध्ये HYV क्रॉप्स आले. HYV क्रॉप्स, HYV हाय एल्डिंग व्हरायटीज, ह्याचे फुल फॉर्म विचारलेले आहे आयोगाने. ठीक आहे, तर ह्याचा प्रारंभ झाला होता आणि 1969 मध्ये 14 कमर्शियल बँकाचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे. तुम्हाला हे माहीतच असेल. इथे इरेज करते मी. 14 कमर्शियल बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. आणि 1971 मध्ये काय सीन झाला, बांगलादेश जो आहे तो पाकिस्तान पासून वेगळा झाला. तुम्ही म्हणाल बांगलादेश राहिला इकडं, पाकिस्तान राहिला इकडं. बांगलादेश पाकिस्तानाचा हात होता बांगलादेशवरती, पण त्यांना वेगळं व्हायचं होतं. त्याला आपण मदत केलेली आहे आणि आता बांगलादेश वेगळी दाखवतो आता सध्या, है ना. सो वेगळा झाला होता. सो इतके जे 4 आहेत, बरेच आहेत, 12 आहेत आपले FYP. आणि पण इथे आपण पूर्णच्या पूर्ण घेणार नाही आहोत. जसे पुढे क्वेश्चन येईल आपण बाकीचे 5 अजून घेऊया, मग नंतर बाकीचे 2 घेऊया. ठीक आहे, 2 कसं एकच राहिला, 9 पण सांगितलेलं आहे मी तुम्हाला, तरी आपण 2 घेऊन टाकू. ठीक, बस नेक्स्ट क्वेश्चन वरती आपण जाऊया डायरेक्टली. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, PM कोण होते ते सांगायचं आहे मला. सो इथे ऑप्शन नंबर 3 हे योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, अप्रत्यक्ष कर प्रणाली सुधारणा सुचवण्यासाठी डॅशमध्ये LK झा यांच्या अध्यक्षतेखाली अप्रत्यक्ष कर प्रणाली चौकशी समिती स्थापना करण्यात आली. तर इयर 1976 आहे. इथे इयर पण वेगवेगळे दिले आहेत म्हणून वाचलो आपण. जुलै 1976 मध्ये त्यांनी आणलेली आहे अप्रत्यक्ष कर प्रणाली. पुनर्वलोकन केलेलं आहे त्यांनी, त्याला अजून इनॉग्रेट केलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, आता डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स वगैरे बद्दल आपण भरपूर थोडीशी माहिती घेऊया. भरपूर थोडीशी माहिती म्हणजे भरपूरच असते आपल्याकडे, कारण त्याच्या बाहेर येणार नाही असा प्रयत्न असतो. ठीक आहे, डायरेक्ट आपण काय करूया, ब्लॅक स्क्रीन कडे जाऊया. आता थोडंसं टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स काय आहे पाहूया. इनडायरेक्ट टॅक्स जो आहे ना, हा अंतिम ग्राहक भरतो. हा अंतिम ग्राहक भरतो म्हणजे आता एक आहे इंडस्ट्री काय करेल, एक कुठलं तरी वस्तू तयार केली, समजा एक खिलोना. ठीक आहे, एखादा टॉय तयार केला. ते टॉय काय केलं, छोट्या छोट्या दुकानदारक मालकाने, टॉय मालकांनी काय केलं, ते खरेदी करून आणलं आणि डायरेक्टली कस्टमर्सला विकले. आणि कस्टमरने त्यांना काय केलं, कन्झ्युम केलं, आपल्या मुलांना दिलं. ठीक आहे, डायरेक्टली. मग हे काय होतं, इनडायरेक्ट टॅक्स. आता हे जे आहे हे काय करणार, हे यांना पैसे देणार आणि हे यांना पैसे देणार. आणि ह्यातलं काय करणार, ह्यातलं जे काही टॅक्स आहे हे सरकारकडे जाणार. तर हे इनडायरेक्टली सरकारकडे ह्याचा टॅक्स जाणार. ठीक आहे, समजलं. यालाच काय म्हणतात, इनडायरेक्ट टॅक्स. अंतिम ग्राहक भरतो, पण अंतिम ग्राहक काय करतो, त्याचा टॅक्स भरतो. आता हा काय करणार, यावरती टॅक्स लावणार नाही, डायरेक्ट हाच यावरती टॅक्स लावणार, या व्यक्तीवरती. ठीक, म्हणजे हे काय करणार, टॅक्स सोबत इथे देणार. मग हे पण टॅक्स सोबत इथे दिलेल्या व्यक्तीकडून टॅक्स सोबत इथे देणार
आणि हा पण सरकारकडे देणार. ठीक आहे, समजलं तुम्हाला? परत एकदा सांगेन मी काय म्हणत आहे. आता हे आहे इंडस्ट्रीवाला, तो टॉय तयार करतो. विदाउट टॅक्स हा काय करणार, 4 टॉय मालकांना विकणार. तो जे काही आहे गेम, खेळणी, ठीक आहे, टॉय. मग हे काय करणार, हे डायरेक्टली टॅक्स कोणाला लावणार, जे कन्झ्युमर आहे, त्याचे आपण. आता समजा मला मुलगा आहे, ऍक्च्युली लग्नच झालं, मुलगा कुठून पण बघा ना किती मस्ती आहे मला बिनकामाची. तर समजा माझा मुलगा आहे आणि मी आहे कस्टमर. मी काय करणार, टॅक्स यांना भरणार. हे ह्यांना भरणारे टॅक्स, आणि हे काय करणार, हेच टॅक्स यांना देणार आहे. आणि हे काय करणार, हेच टॅक्स कुणाला देणार, सरकारला देणार. मग टॅक्स कोणाकडून घेतला, माझ्याकडून. मी कोण आहे, अंतिम ग्राहक आहे. ठीक आहे, अंतिम ग्राहक भरतो हा टॅक्स, तर मीच. ठीक, तर ह्यालाच काय म्हणतात, जीएसटी म्हणतात, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर हा रिग्रेसिव्ह नेचरचा असतो. रिग्रेसिव्ह नेचरचा असतो म्हणजे काय, गरीब लोक पण असो किंवा श्रीमंत लोक पण असो, म्हणजे मी आहे मध्यम, मीडियम आहे, मी मीडियम, मला टॅक्स भरायला लागेलच, त्यांना द्यायला लागेलच. सोबतच हा आहे गरीब. समजा हा गरीब काय करणार, आपल्या मुलासाठी जो गेम आणलाय त्याच्यासाठी आता तो टॅक्स भरणार, कारण चिठ्ठीवर लिहिलेलं आहे 20 रुपयाची खेळणी आहे, त्याच्या व्यतिरिक्त 1 पण रुपया कमी होणार नाही, जास्त होणार नाही. मला पण 20 रुपयाला दिली, यांना पण 20 रुपयाला दिली, श्रीमंतला पण तेवढाच रुपयाला दिली. ठीक आहे सर, हा रिग्रेसिव्ह नेचरचा आहे. आता हे टॅक्स जे आहे त्यासाठी ना थोड्याशा कमेंट्या बसल्या होत्या, त्यावरती प्रश्न बऱ्याच वेळा विचारत असते. कोण, आपला आयोग, आपलं प्रिय आयोग विचारत असते. तर पहिली कमिटी जी आहे ती राजा चिल्लैया, नाम सुना ही होगा, राजा चिल्लैया. ठीक आहे, ही केव्हा आली, ही आली 1991 मध्ये आली. ठीक, कर सुधारणा स्थापनासाठी आली होती, त्यांनी स्थापना केली. ही फर्स्ट मेन कमिटी आहे. ठीक आहे, यांनी इनडायरेक्ट टॅक्स बेस आणला होता, म्हणजे त्याचं जे काही बेस आहे ते त्यांनी आणला होता. दुसरी कमिटी आहे रेखी कमिटी, ज्याबद्दल जास्त विचारलं जात नाही, पण केव्हा आली, 1992 मध्ये आली. सोबतच त्याने इनडायरेक्ट टॅक्स जी राजा चिल्लैयाने आणली होती ना, एक सेकंड, राजा चिल्लैयाने आणली होती ना, त्याचं काय केलं होतं, पुनरावलोकन म्हणजेच काय, म्हणजे इनॉग्रेशन केलं होतं त्याला, अजून काय म्हणतात त्याला, अजून व्यवस्थित चेक केलं होतं की हां भाई जी आहे इनडायरेक्ट टॅक्स सिस्टम हे काही योग्य आहे का, कुठे यामध्ये त्रुटी आहेत का, हे चेक करायला कोण होती, रेखी समिती होती 1992 मध्ये. ठीक आहे, तिसरा आहे सर्व्हिस टॅक्स. याबद्दल मला असं वाटतं विचारतील ते का, तर मनमोहन सिंगशी संबंधित आहे हे, आणि त्यांच्या डेथ नंतर असे काही प्रश्न विचारले गेले नाहीत, अजून तरी विचारू शकतात ते. तर सर्व्हिस टॅक्स आला होता 1994 मध्ये. डॉक्टर मनमोहन सिंगने फर्स्ट टाइम 3 सेवावर काय आणलं होतं, टॅक्स आणलं होतं, जे की 5% होतं, 5%. आता ते 3 सेवा कोणते कोणते, कसं लक्षात ठेवायचं, मी काय केलं, टेलिफोनवरून विमा कंपनीला कॉल केला आणि विचारले शेअर बाजाराचे शेवभाजी हे शेअर बाजाराचे मूल्य. काय केलं मी, विमा कंपनीला टेलिफोनवरून कॉल केला आणि शेअर बाजाराचे मूल्य विचारले. तर या 3 सेवावरती त्यांनी 5% टॅक्स लावला होता. कोण, डॉक्टर मनमोहन सिंग, आपले फायनान्स मिनिस्टर होते ते. ठीक आहे, शेअर ब्रोकर, शेअर बाजार वगैरे लक्षात ठेवा. आता इथे अजून आहे विजय केळकर समिती, खूप इम्पॉर्टंट समिती. विजय केळकर, नाम तो सबका ही सुना होगा तुम्ही. ठीक, हे केव्हा आले, 2002 आणि 3 मध्ये. सगळ्यांना माहिती आहे त्यांनीच काय आणलेलं आहे, त्यांनी जीएसटी लागू करण्याची शिफारस केलेली होती. ठीक आहे, या अगोदर जीएसटीच्या अगोदर काय होता, वॅट अजून पण आहे काही काही ठिकाणी. वॅट अजून पण वापरला जातो, कुठे, अल्कोहोलला, ठीक आहे, पेट्रोलियमला आणि इलेक्ट्रिसिटीला. वॅट, इलेक्ट्रिसिटी आहे, वॅट आहे. ओके, समजले हो. सो वॅट अजून पण चालतो, जीएसटीच्या अगोदर वॅट होता, इतकं लक्षात ठेवा. तर जीएसटी केव्हा आणली त्यांनी, जीएसटी आली 1 जुलै 2017. ठीक आहे, लॉन्च करण्यात आली. त्याला 1 नेशन 1 टॅक्स म्हणून रेडी करण्यात आलं.
यामध्ये हे जे आहे ना, यात पॉलिटिकल क्वेश्चन पण विचारलं जाते. 101व्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट नुसार ही जीएसटी आलेली आहे बरं का. ठीक आहे. यामध्ये आर्टिकल नंबर 246 जे आहे ना, आर्टिकल नंबर 246 हे कॉन्करंट पॉवर म्हणजे संसद सोबतच राज्य विधान मंडळ जे आहे ते जीएसटी लागू करते. याला कॉन्करंट पॉवर म्हणतात. आर्टिकल 246चा ए सॉरी. ठीक आहे. याची आकारणी कोण करतं? केंद्र सरकार. बट केंद्र सरकार आणि सॉरी ते टाईप्स नुसार आहेत. ते टाईप्स मी नंतर सांगेन आणि त्याची आकारणी वगैरे मी सांगेन तुम्हाला. आता सध्या नको केंद्र सरकार वगैरे. ठीक आहे. आर्टिकल 279 ए नुसार जीएसटीची स्थापना झालेली आहे. जीएसटी काउन्सिलची बरं का. काउन्सिल म्हणजे काय? त्यामध्ये कोण व्यक्ती आहेत, कोण हेड आहे, कोण वगैरे. जीएसटी काउन्सिल स्थापना झालेली आहे. तर याचे अध्यक्ष कोण असतात? जीएसटीचे अध्यक्ष फायनान्स मिनिस्टर आहेत. सध्याचे कोण आहेत? निर्मला सीतारामन है ना, युनियन फायनान्स मिनिस्टर. ठीक. त्यांचे सदस्य कोण असतात? तर सदस्य असतात केंद्रीय वित्त मंत्री. ठीक आहे. राज्य वित्त मंत्री. परत सर्व राज्यांचे जे काही अर्थमंत्री आहेत ना, ते याचे अध्यक्ष. आता आपल्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीसजी. आपले ते सीएम पण आहेत आणि अर्थमंत्री पण आहेत. या अगोदर कोण होते सांगा बरं जरा, डोकं लावा, कोण होते? वोटिंग रूल्स काय असतात त्याचे? 3/4 म्हणजेच 75% बहुमत असणं गरजेचं असते यामध्ये. ठीक. आणि केंद्र सरकारचं सांगायचं झालं तर 2/3 असते किंवा 1/3. ठीक. हे एवढं इम्पॉर्टंट नाहीये वोटिंग रूल्सचा सीन. फक्त हे वाला लक्षात ठेवा की 279 आर्टिकल अनुसार जीएसटी काउन्सिल स्थापन केली जाते. याचे अध्यक्ष असतात युनियन फायनान्स मिनिस्टर. याचे सदस्य कोण असतात? वित्त मंत्री, राज्य वित्त मंत्री, राज्य अर्थमंत्री. ठीक आहे. दॅट्स इट. आता यामध्ये प्रकार पण दिलेले आहे. जीएसटीचे टाईप दिलेले आहेत. टाईप्स सांगण्या अगोदर थोडासा एक छोटा कॉन्सेप्ट पहा इथे. इंट्रास्टेट ठीक आहे, आणि इंटरस्टेट यामध्ये फरक. ठीक. तर इंट्रास्टेट म्हणजे एकाच राज्यांतर्गत व्यवहार होणे आणि इंटरस्टेट म्हणजे 2 वेगवेगळ्या राज्यांतर्गत व्यवहार होणे. ठीक. आता मी याचे कन्सेप्ट सांगितलेले आहे. मी डायरेक्टली तुम्हाला कॉलम सांगेल. जीएसटीचे टाईप. आता जीएसटीचे टाईप सांगते तर सीजीएसटी, एसजीएसटी, यूटीजीएसटी आणि आयजीएसटी. मला बनवून टाका आयजी. ठीक आहे. तर हे 4 प्रकार आहेत. आता हे 4 प्रकारामध्ये आयजीएसटी आहे ना, आयजीएसटी 269 ए नुसार तयार झालेला आहे. इंटिग्रेटेड जीएसटी, आयजीएसटी म्हटलं जातं त्याला. आता सीजीएसटी, सी म्हटलं की सेंट्रल जीएसटी आहे हा, सेंट्रल जीएसटी. एसजीएसटी म्हणजे ऑफकोर्स स्टेट जीएसटी. यूटीजीएसटी म्हणजे ऑफकोर्स युनियन टेरिटरी म्हणजे केंद्र प्रशासित है ना जीएसटी. तर यामध्ये कोण कोण कलेक्ट करतं हे विचारू शकतात ते प्रश्न. आता सीजीएसटी मध्ये कोण कलेक्ट करतं महसूल? तर केंद्र सरकार कलेक्ट करतं. ठीक आहे. आणि यामध्ये इंट्रास्टेट असतं. काय असतं? इंट्रास्टेट कन्सेप्ट सांगितलेले आहेत मी. एसजीएसटी मध्ये कोण कलेक्ट करतं? तर राज्य सरकार करतं. ऑफकोर्स राज्यच करेल, स्टेट आहे है ना. यामध्ये पण काय असतं? इंट्रास्टेट असतं. इंट्रास्टेट. तिसरा आहे यूटीजीएसटी. यूटीजीएसटीचं कोण कलेक्ट करतं? केंद्रशासित प्रदेश करतं. ठीक आहे. आणि याचा युटीचा व्यवहार असतो. हा जरा वेगळा आहे. यावरती जास्त प्रश्न विचारलेच नाहीत त्यांनी, म्हणजे मोस्टली विचारलेच नाही. जेव्हा आला तेव्हा मी तुम्हाला इनडीप सांगेन, पण गरज नाही सध्या. आयजीएसटी, इंटिग्रेटेड जीएसटी, केंद्र सरकार संकलन. ठीक आहे. केंद्र सरकार याला कलेक्ट करतं आणि इंटरस्टेट व्यवहार चालतो इथे. ठीक आहे. 2 राज्यातील, 2 वेगवेगळ्या राज्यातील, म्हणजे केंद्र पण पैसे खाणार आणि राज्य, 2 राज्य पैसे खाणार. आणि इंट्रास्टेट मध्ये काय होणार? केंद्र आणि 1 राज्य. दॅट्स इट. समजलं तुम्हाला? अजून एखादं तुम्हाला सांगेन एसजीएसटीचं. समजा महाराष्ट्रातील व्यापाऱ्याने महाराष्ट्रातील ग्राहकांना 10,000 रुपयांची वस्तू 18% जीएसटी लावली. ठीक आहे. जीएसटीने विकली. तर महाराष्ट्र काय करेल? 9% स्वतःकडे ठेवल आणि 9% काय करेल? केंद्राला शेअर करेल.
ठीक आहे. 10,000 रुपयाचे 18% म्हणा. आता स्लॅब्स माहित आहेत का तुम्हाला? स्लॅब माहीतच असतील तुम्हाला. जीएसटीचे 5 स्लॅब आहेत होते, आता चेंज झालेले आहेत. कोणते कोणते? 0, 5, 12, 18, 28. आता कोणते कोणते आहेत? तर आता आहेत 0, 5, 18 आणि 40. हे 12 आणि 28 कट झालं, इथे 40 ऍड झाला. हे 4च स्लॅब्स आहेत जीएसटीचे. आणि जे सोनं आहे आणि डायमंड आहे, गोल्ड जे आहे ना, गोल्डवर किती जीएसटी लागू होते? स्पेशल आहे 3%. आणि डायमंडवर किती लागू होते? तर 0.25% लागू होते. ठीक. LK झाचं सांगायचं झाले तर 1976 जुलैमध्ये त्यांनी इनडायरेक्ट टॅक्स पुनरावलोकन केलेले आहेत, जे क्वेश्चनमध्ये विचारलेले आहेत. त्याचसोबत तुम्ही मॅन वॉट आणि मोड वॉट लक्षात ठेवा. मॅन वॉट अँड मोड वॉट. वॅट म्हणतात, पण वॉट म्हणायला मज्जा येते. वॅट लावते मी तुमची. भाऊ मी तुझी वाट लावेल. 1977 to 1986. ठीक आहे, समजलं? आय होप तुम्हाला समजलं. तर नेक्स्ट क्वेश्चन वरती आपण जाऊया डायरेक्टली. बऱ्यापैकी मी शिकवलं आहे, पण त्यांचे एक्झाम्पल्स सांगितले नाही मी. इनडायरेक्ट टॅक्स, डायरेक्ट टॅक्सचे एक्झाम्पल्स जे की क्वेश्चन मध्ये विचारलेले आहेत. पण ते जेव्हा क्वेश्चन येईल ना, आपण जीएसटीला इन डीप शिकूया. पूर्ण आपण चॅप्टरच घेऊया 5-10 मिनिट, 10 मिनिट मध्ये फास्ट घेऊ. ठीक आहे. हो. सो नेक्स्ट क्वेश्चन. 16व्या वित्त आयोगासंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. ओके. 16 वित्त आयोग जे आहे ते अरविंद पानगडी आहे 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष होते, ऑफकोर्स होते. 16 वित्त आयोगाची मुदत 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 अशी आहे. एक्झॅक्टली. तर दोन्ही ऑप्शन काय आहेत? बरोबर आहे. तर A and B दोन्ही बरोबर आहे. तर हा जो क्वेश्चन आहे ना अरविंद पानगडे याचा, तर प्रिलिम्स मध्ये पण आला होता, ग्रुप बीच्या प्री मध्ये. फक्त कोण आहेत वित्त आयोगाचे अध्यक्ष असं विचारलं होतं त्यांनी, आणि डायरेक्ट पहा ते पण विचारलं मेन्स मध्ये पण त्यांनी. ठीक आहे. आता फायनान्स कमिशन जे आहे, इथे थोडंसं लिहायला लागेल मी. तर फायनान्स कमिशन जे आहे, वित्त आयोग जे आहे, ते कोणत्या आर्टिकलनुसार येतं? तर आर्टिकल 280 अनुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते. तर 16 वित्त आयोग जो आहे तो 31 डिसेंबर 2023 मध्ये घोषित करण्यात आला होता. काय करण्यात आला होता? फक्त घोषित करण्यात आला. लागू केव्हा झाला तो? लागू त्याचं टेन्युअर सुरू झालं 1 एप्रिल 2026 to 31 मार्च 2031 पर्यंत. ठीक आहे. याचे चेअरमॅन कोण आहे? तर अरविंद पानगडे या विचारले आहे. नीती आयोगाचे माजी अध्यक्ष होते ते, माजी उपाध्यक्ष होते. अध्यक्ष तर आपले PM असतात, है ना. सेक्रेटरी सांगायचं झालं तर कोण आहे? सेक्रेटरी आहेत ऋत्विक पांडे. विचारू शकतं बरं का. ऋत्विक पांडे जे असू शकतात नाही, आहेतच. ठीक आहे. अजून 17 नोव्हेंबर 2025 मध्ये राष्ट्रपतींनी जे अहवाल आहे 16 वित्त आयोगाचा अहवाल आहे ना, तो सादर केला होता बरं का. तो एक विचारू शकतात प्रश्न ते. दुसरा म्हणजे केंद्राच्या कर महसुलीत राज्याचा वाटा 41% ठेवण्यात आला, जे की मागे पण म्हणजे 15व्या वित्त आयोगामध्ये पण सेमच होता वाटा. 15व्या, 14व्या, 13व्या या वित्त आयोगाचे अध्यक्ष पाहून घ्या. ठीक आहे. आणि मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगणार नाहीये, तुम्हीच मला आता कमेंटमध्ये सांगा. बघू, कमेंटच करत नाही तुम्ही लोक. म्हणजे तुम्ही ना मला कमेंट करत नाही, मला विचारत नाही, तुम्ही मला थोडंसं चीअरअप करत नाही. म्हणून मला वाटतं यार जाऊ दे, कोणीच आपल्याला तेवढं भाव देत नाही, तर मग आपण एवढं मरमर का करायचं, है ना. उगं बोलते, भाव थोडंसं लागतं यार, मुलींना भाव लागतो. तर बोल नेक्स्ट. तर 41% असतो. ठीक आहे. आता नवीन कन्सेप्ट त्यांनी आणलेला आहे, कुठला? कंट्रीब्युशन टू GDP हा न्यू कन्सेप्ट त्यांनी 16 वित्त आयोगामध्ये ऍड ऑन केलेला आहे. दुसरा म्हणजे आर्टिकल 271 जे आहे ते काय सांगतो? फायनान्स अहवाल जो आहे संसदेत सादर करण्याचा गोष्टीचा सांगतो. व्हॉट एव्हर, म्हणजे फायनान्स अहवाल संसदेत सादर कोणत्या आर्टिकलनुसार होतो? आर्टिकल 271A नुसार होतो. सॉरी, बाय मिस्टेक माझं लेक्चर मध्येच बंद झालं होतं. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 95 काय सांगतो? सहकारी विकास निधी CDF बद्दल योग्य विधाने
कोणती आहेत? तर CDF म्हणजे कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड. याबद्दल विधाने आपल्याला पाहायची आहेत. आयोगाने तर उत्तर चुकीचं दिलेलं आहे इथे असं मला वाटतं. असो, पाहूया आपण काय म्हणत आहे. त्याची स्थापना जी आहे नाबार्डने केली आहे. तर ऑफकोर्स त्याची जी स्थापना आहे ती नाबार्डने केली होती. स्टार्टिंगला 10 करोड दिले होते, नंतर 75 करोड वाढवून दिले. ठीक आहे. दुसरं आहे, त्याची स्थापना 1993 मध्ये गेली. तर ऑफकोर्स याची स्थापना 1993 मध्ये झाली होती. अंतर्गत 1981चा कलम 45 अंतर्गत ही स्थापना झाली होती. ठीक आहे. दुसरं म्हणजे ह्याचे उद्देश काय होते? सहकारी संस्था मजबूतीकरण हे या योजनेचे एक उद्देश आहे. तर यस, हे तिन्ही जे आहेत ते योग्य विधाने आहेत. तर आयोगाने काय दिले उत्तर? B and C दिले आहे. उत्तर हा असायला पाहिजे A, B and C. कारण नाबार्डने स्थापना केली होती CDFची, बरं का. म्हणजे जे काही देशातील सहकारी पतसंस्था आहे, म्हणजे कोऑपरेटिव्ह क्रेडिट वगैरे संस्था, ठीक आहे, अधिक मजबूत करणे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे जे काही आहे ना, ते यानुसार होणार होते, CDF नुसार. नाबार्ड काय आहे सांगा बरं थोडंसं. नाबार्ड बद्दल माहिती आहे का तुम्हाला? केव्हा स्थापन झाले, काय सीन होता नाबार्डचा वगैरे वगैरे. आपण ते नंतर घेऊया. नाबार्ड बद्दल त्याचे नाबार्डच्या जन्माचे इयर वगैरे विचारलेले आहेत तेव्हा मी सांगेन तुम्हाला. बस याचे उत्तर A, B, C तिन्ही आहे, कारण बरोबर विचारत आहे. ठीक, असो. नेक्स्ट क्वेश्चन वरती आपण जाऊया. जास्त काही नाही यामध्ये, त्यामुळे मी काय करते, नेक्स्ट क्वेश्चन वरती तुम्हाला घेऊन जाते. शाश्वत विकास उद्दिष्टे SDG भारत निर्देशांक 2023-24 संदर्भातील पुढील विधाने विचारात घ्या. तर पुढील विधाने विचारात घेण्या अगोदर काय करते मी, तुम्हाला SDG बद्दल सर्व काही सांगून देईल आणि तुम्ही काय करा, हे क्वेश्चन सॉल्व्ह करा. ठीक आहे, मग तुम्हाला उत्तर येऊन जाईल. एक सेकंड. SDG म्हणजे काय? शाश्वत विकास ध्येय. ठीक आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत. SDG कोणी आणली? युनियन नॅशनल किंवा संयुक्त राष्ट्र आपण म्हणू शकतो. ते केव्हा आलेली आहे, त्यांनी केव्हा एक्सेप्ट केलेली आहे? सप्टेंबर 2015 मध्ये SDGs एक्सेप्ट केलेली आहे. या अगोदर काय होते? या अगोदर होते मिलेनियल सस्टेनेबल गोल्स. ठीक आहे, पण तरीही हे जे SDG आहे त्यांचा इयर कुठून ते कुठपर्यंत आहे? 15 वर्षाचा कार्यकाळ त्यांनी ठरवलेला आहे, 2016 ते 2030. या काळामध्ये खूप साऱ्या गोल्स त्यांनी तयार केले होते. खूप सारे गोल्स म्हणजे 17 गोल्स त्यांनी तयार केले होते आणि 159 टार्गेट त्यांनी तयार केले होते. ओके, 17 गोल, 159 टार्गेट त्यांनी तयार केले होते. या अगोदर कोणते होते? MDGs होते, त्याला शाश्वत विकास ध्येय म्हटले जाते. परत यामध्ये जे 17 गोल्स आहेत ना, ते क्वेश्चन मध्ये येतं. ठीक आहे, बाय ट्रिक आपण हे गोल्स पाहून घेऊया. पहिले काय होतं, एक माणूस गरीब होतो. गरीब नाही ग श्रद्धा, गरीब. पहिले तो माणूस काय होतो? पॉवर्टी, गरीब होतो. ठीक आहे, गरीब होतो, त्याला भूक लागते, पण त्याची भूक कशी अशी? शून्य भूक असते. शून्य भूक म्हणजे हंगर जे आहे ते डिसमिस करणं. जगामध्ये हंगर, त्याची भूक वाढतच असते. तिसऱ्यामध्ये काय होतं, त्याचं आरोग्य जे आहे ते आरोग्य उत्तम होत राहतं. का? त्याला खायला मिळतं, त्याचं हेल्थ जे आहे ते गुड होतं, गुड हेल्थ. ठीक आहे, मग तो म्हणतो आता हेल्थ व्यवस्थित आहे, आता मी काय करतो, एक्झाम चा अभ्यास घेऊन IAS बनतो, म्हणजे एज्युकेशन अभ्यास करून IAS बनतो. मग त्यानंतर काय होतं, त्याला वाटते की यार मी IAS झालेलो आहे, तर बट जेंडर इक्वॅलिटी नाहीये, तर आपण काय करूया, देशामध्ये जेंडर इक्वॅलिटी आणूया. ठीक आहे, त्याचं हे मुख्य ध्येय बनतं. काही ठिकाणी त्याला शुद्ध पाणी पण दिसत नाही, त्याला त्याचा काळ आठवतो, त्याचा जुना टाइम आठवतो की आपल्यालाही शुद्ध पाणी प्यायला भेटायचं नाही. म्हणजेच काय? स्वच्छ पाणी, शुद्ध पाणी, स्वच्छता. ठीक आहे, 6 झाले. आता त्याला वाटलं की स्वच्छता झाली, हे सगळं झालं, थोडंसं इलेक्ट्रिसिटीवर पण काम केलं पाहिजे. म्हणजे त्यांनी परवडणारी इलेक्ट्रिसिटी, ठीक आहे, ती निर्माण करतो किंवा ऊर्जा, पॉवर निर्माण करतो तो. 7 मध्ये. 8 मध्ये काय होतं?
पॉवर लक्षात ठेवा, ऊर्जा, पॉवर. 8 मध्ये काय सीन होतं? 8 मध्ये असं होतं की योग्य काम व्हायला पाहिजे आणि पैसे पण वाढायला पाहिजे आपल्याकडे. मग तो थोडस काय होतं, पैसेवाला बनतो. काय होतो? पैसेवाला बनतो, आर्थिक वाढ होते. मग भावाला वाटतं आता आर्थिक वाढ झालेली आहे, आपण काय करूया, आपल्या स्वतःच्या इंडस्ट्रीज टाकायला सुरुवात करूया. मग तो आपली इंडस्ट्री सुरू करतो. तो आपला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा जे काय आहे ते जनतेला द्यायला लागतो. इंडस्ट्रीज, पायाभूत सुविधा, नवसंकल्पना. ठीक आहे. 10 मध्ये सीन काय होतो, त्याचा जो इनइक्वालिटी, जेंडर इक्वालिटी जो होता ना 5व्या नंबरचा, तो एकदम आठवतो. म्हणजे अजून पण त्याला वाटतं की यार इक्वॅलिटी नाहीये, तर रेड्यूस करायची आपल्याला. काय रेड्यूस करायची आहे? इनइक्वॅलिटी. इनइक्वॅलिटी. ठीक आहे. 11 मध्ये काय सीन होतं? 11 मध्ये शाश्वत शहरे म्हणजे जे काही मिलेनियल शहरे, शाश्वत विकास. ठीक आहे. आणि सस्टेनेबल सिटीज जे आहे, कम्युनिटीज जे आहे ते तयार करतो. इंडस्ट्री आहे त्याच्याकडे, मग शाश्वत शहरे तर तयारच होणार ना. 12 मध्ये काय होतं? जबाबदारी उत्पादन. यामध्ये म्हणजे उत्पादन किंवा उपयोग हा लक्षात ठेवा. उत्पादन और उपयोग हे लक्षात ठेवा. ओके. 13 मध्ये काय सीन होतं? 13 मध्ये हवामानाची कृती तो चेक करतो. आता हवामान व्यवस्थित आहे का, मला माझी एक नवीन बिल्डिंग तयार करायची आहे. ठीक आहे. 14 मध्ये काय सीन होतं? पाण्याखालील जीवन. त्याला आता जमिनीवरती जीवन तर कळलेलंच आहे, आता पाण्याखालचं जीवन त्याला बघायचं आहे. ठीक आहे. पाण्याखालचं जीवन तेवढं काय खास वाटलं नाही, वापस जमिनीवर येत होतं. ठीक आहे. मग जमिनीखालील जीवन यामध्ये येतं. 16 मध्ये काय होतं? आता तो म्हातारा होतो, त्याला शांतता पाहिजे असते, त्याच्या बायकोपासून न्याय पाहिजे असतो. ती त्याच्यावर टॉर्चर करत होती ना, त्याच्यामुळे न्याय पाहिजे असतो आणि तो त्याची एक मजबूत संस्था तयार करतो. 17 मध्ये काय होतं? 17 मध्ये असं होतं की ध्येयपूर्तीसाठी तो भागीदारी करतो. म्हणजे हे जे सगळे गोल्स त्याने आहे ते शेवटी पार्टनरशिप मध्ये वाटून देतो. ठीक, समजलं? होप तुम्हाला हे समजलं असेल. आता भारतामध्ये जी SDG आहे त्याला कोण हँडल करतो, त्यावरती डोळा कोण ठेवतो? SDG वरती डोळा आहे नीती आयोगाचा. बरं, नीती आयोगाचे CEO कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? निधी छब्बर आहेत बरं का. नीती है ना, निधी छिब्बर, सॉरी छब्बर नाही, छिब्बर. हे IAS होत्या. ठीक. सोबतच भारतात नीती आयोगाचं अजून काही इम्पॉर्टंट आहे का तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. सोबत SDGचा इंडेक्स भारतामध्ये ना, त्यामध्ये टॉपमध्ये कोण असतं माहिती आहे का तुम्हाला? केरला एक असतं, केरळम अँड तमिळनाडू. ठीक. महाराष्ट्रामध्ये ना नीती आयोगाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये कोण सर्वात पुढे येतं? तर आपलं मुंबई, ठाणे है ना, मेट्रो सिटीज येतात सर्वात पुढे. परत हे फ्रंट रनर मध्ये येतं. 65 to 99 स्कोर आहे. ठीक आहे. म्हणजे स्कोर असतो, जर इतका स्कोर आहे तर एकदम आपण छान आहोत, छान डेव्हलप करत आहोत. 0 स्कोर पासून ते 100 स्कोर असतं, आपण खूप जवळ आहोत. 99 स्कोर आहे आपला म्हटल्यावर. ठीक आहे, चांगला स्कोर आहे आपला. अजून एक सांगायचं तुम्हाला राहिलं, पंचायत राज समितीमध्ये जे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे थीम्स आहेत ना, त्यातले 9 थीम्स आपल्या पंचायतीमध्ये ऑलरेडी दिलेले आहेत आपण. ठीक आहे, दॅट्स इट. तर ह्या व्यतिरिक्त काही अजून इम्पॉर्टंट असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता. आपण नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. तर हा क्वेश्चन तुम्ही पहा, उत्तरे द्या, मला सांगा. समजलं असेल तुम्हाला तर. 97, व्यापार चक्रातील आकुंचन या कालावधीत अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणते बदल होतात? तर बदल वस्तू व सेवांच्या किमतीत वाढ नाही होत, घट होते. ठीक आहे. ह्याचे जे फेजेस आहेत आपण ते वाचून घेऊया. पण घट होते बरं का. वास्तविक GDP मधील घट, यस. रोजगारात घट, यस. गुंतवणुकीत घट, यस. फक्त काय आहे? BCD बरोबर आहे. तर इथे काय विचारलेले? बरोबरच विचारलेलं आहे ना. BCD ऑप्शन नंबर
4 योग्य आहे इथे. आता घट वगैरे आपण पाहून घेऊया. फेजेस ऑफ बिझनेस सायकल, बिझनेस सायकलचे फेजेस पाहून घेऊया. इंग्लिशमध्ये छोटे छोटे सांगेन तुम्हाला. एक्सपॅन्शन जेव्हा येतं, एक्सपॅन्शन, ठीक आहे, तेव्हा उत्पादन, रोजगार, गुंतवणूक यांची मागणी काय होते, वाढू लागते. ह्यांची मागणी काय होते, वाढू लागते. एक्सपांड होणे, एक्सपांशन म्हणजे काय, एक्सपांड होणे. यामध्ये काय होतं, महागाई पण काय होते, वाढते. आता उत्पादन होत आहे, रोजगार होत आहे, यांची मागणी वाढू लागते, म्हणजे काय होते, महागाई वाढते, है ना. आणि बेरोजगारी कमी होते. महागाई वाढली म्हणजे बेरोजगारी काय झाली, कमी झालेली आहे. मी ग्राफ पण सांगितलेला आहे मागे तुम्हाला, बघत चला माझे इकॉनॉमिक्सचे टॉपिक्स वगैरे, ठीक आहे. हे झाला एक्सपान्शन वाला फेज. दुसरा आहे पीक वाला फेज. पीक वाला फेज मध्ये काय होतं, हा एकदम अर्थव्यवस्थेचा जो आहे ना टप्पा, सर्वोच्च टप्पा आहे पीकचा टप्पा, ठीक आहे, सर्वोच्च टप्पा. यामध्ये उत्पादन क्षमता जी आहे पूर्णपणे किंवा क्षमतेने वाढली जाते. यामध्ये काय होतं, यानंतर यामध्ये वाढ थांबून जाते आणि अर्थव्यवस्था जी आहे आपली मंदीकडे झुकायला लागते, ठीक आहे. तर हा चांगला पण आहे, धोकादायक पण आहे पीकवाला. तिसऱ्या नंबरचा जो आहे तो आहे कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन मध्ये काय सीन होतं, कॉन्ट्रॅक्शन कॉन्ट्रॅक्शन मध्ये जेव्हा काही उत्पादन, गुंतवणूक, विक्री घटू लागते ना, तेव्हा बेरोजगारी काय होते, वाढू लागते, ठीक आहे. बेरोजगारी वाढू लागते. आता समजा तुम्ही कुठल्याही, समजा तुम्ही एक लँड घेतलेली आहे, तुम्ही एक जागा घेतलेली आहे, तिथे तुम्हाला आता काय करायचं आहे, ती गुंतवणूक आहे तुमची, आणि तिथे तुम्ही काय केलं, तिथे तुम्ही बिल्डिंग बांधायचे, पण बिल्डिंग बांधलीच नाही, तर तिथे बेरोजगारी येईल का, कारण बिल्डिंग बांधली नाही. रोजगार, जे बेरोजगार होते ते ऍक्च्युली बिल्डिंग बांधण्याच्या कामात होते, पण त्यांना ते चान्सच मिळालं नाही, तर बेरोजगारी काय झाली, वाढली, है ना. मग या टायमिंग मध्ये काय करते, आरबीआय रेपो रेट कमी करते, ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. चौथ्या नंबरचा आहे ट्रफ. ट्रफ तुम्हाला माहितच असेल, आपण क्रिकेट वगैरे खेळतो ट्रफवरती, तर ट्रफ त्याच टाईपचा घसरणीचा शेवटचा टप्पा असतो हा, ठीक आहे. अर्थव्यवस्था यामध्ये सुधारू लागते, ठीक. दॅट्स इट. हे 4 कन्सेप्ट लक्षात ठेवा. आपण अजून कन्सेप्ट रिसेशन, डिप्रेशन, स्टॅगफ्लेशन, रिफ्लेशन अशा काही कन्सेप्ट आहेत ते आपण नंतर वाचून घेऊया. फक्त यामध्ये ए चुकीचा, बाकीचे सगळं योग्य आहेत. नेक्स्ट पहा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या दुसऱ्या टप्प्यात मृत्यूदर कमी आणि डॅश दिसून येतो. मृत्यूदर कमी होतो आणि डॅश दिसून येतो. 98. यामध्ये जनन दर स्थिर होते, ठीक आहे. जनन दर हे थोडस डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी आहे, ती पाहून घेऊ. म्हणजे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. एक सेकंड. आता हे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत जो आहे ना, डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी कोणी आणलेली आहे, वॉरन थॉम्पसनने. वॉरन थॉम्पसन, ठीक आहे. केव्हा आणलेली आहे, 1929 मध्येही आणलेली आहे. त्यांचं म्हणणं असं काय होतं की जेव्हा एखादा शेतीप्रधान देश टेक्नॉलॉजीकडे वळतो ना, तेव्हा काहीतरी सीन्स होतात, बरोबर आहे. तर 1975 पर्यंत आपला जो देश आहे ना, ते थोडासा म्हणण्यापेक्षा पूर्ण शेतीप्रधान होता. मग थोडंसं कमी 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 जसं जसं आपण पुढे टेक्नॉलॉजी वगैरे आली ना आपल्या देशामध्ये, तसं तसं काय जन्मदर वगैरे घटू लागले, है ना. आता आपण पाहू शकतो की आपल्या पूर्वज, आपल्या किंवा माझा आता मामा आहे, त्याला ना 12 पोरं आहेत, 12. कमाल आहे का, म्हणजे ते 1940चा जन्म आहे त्याचा काहीतरी, आणि त्याला 12 पोरं आहेत. कमाल आहे ना, कमाल, एकदम भाई कमाल. ते म्हणाल मामा कसा, आता ते पडतात ते रिश्तेदार, क्या बोलते, रिश्ते होते ना, कधी आपण खूप छोटा बाळ येतो आपल्या घरात, ते आपला काका बनतो किंवा काहीतरी होत असेल, तसंच आहे, ठीक. तर वॉरेन थॉम्पसन 1929 मध्ये त्यांनी सांगितलं की जेव्हा एखादा शेतीप्रधान देश टेक्नॉलॉजीकडे वळतो, त्यामध्ये काही चेंजेस होतात, तर ते चेंजेस आपल्याला पाहायचे आहेत. त्यामध्ये देशाचा जन्मदर, बर्थ रेट, डेथ रेट यामध्ये बदलत असतात. पहिला आहे हाय स्टेशनरी वाला, ठीक आहे, प्री इंडस्ट्रियल. पहिला काय आहे, हाय स्टेशनरी और प्री इंडस्ट्रियल. इंग्लिश मध्ये घेत चला रे बाप्पांनो.
सोपं पडतं मला सांगायला, तुम्हाला पण लक्षात ठेवायला सोपं पडेल. यामध्ये जन्मदर मृत्यूदर खूप जास्त असतो. हाय स्टेशनरी, हाय नावातच हाय आहे. जन्मदर पण खूप जास्त असतो, मृत्यूदर पण खूप जास्त असतो. म्हणजे 34 ते 100 पोरं, 100 पोरं हजारांपैकी. ठीक आहे, जन्म पण होता आणि मृत्यू पण होता, आहे की नाही. दॅट्स इट. लोकसंख्या वाढ जवळजवळ काय होते, 0 होते यामध्ये. आणि लोकसंख्या काय होते, स्थिर होते, स्टेबल होते. दुसरा आहे अर्ली एक्सपॅन्डिंग. दुसरा कोणता आहे, अर्ली एक्सपॅन्डिंग. म्हणजे लोकसंख्या विस्फोट तुम्हाला माहितच असेल. यामध्ये उच्च जन्मदर असतं आणि वेगाने घटणारा मृत्यू दर असतो, है की नाही. यामध्ये आरोग्य सुविधा आपल्याला मिळतात. आता आरोग्य सुविधा मिळालेली असते, मग जन्मदर तर जास्तच होणार ना, व्यवस्थित मुलांचे जन्म होणार. आणि मृत्यू, आरोग्य सुविधा आहे म्हणून काय होणार, मृत्यू कमी होणार. टेक्नॉलॉजी आली, कोणाचा हार्ट खराब आहे, चला हार्ट बसवा, ठीक आहे. तर हे घटणारा मृत्यू यामध्ये असतं, अर्ली एक्सपॅन्डिंग याला म्हणतात, लोकसंख्या विस्फोट. ठीक आहे. आणि यामध्ये असं पण सिस्टम होतं की सामाजिक रूढी असतात काही ठिकाणी. आमच्या घरात 2च पोरं नाही, आमच्या घरात 4 पोरांचं हे परंपरा आहे वगैरे, मुलींना दबाव असतो. आणि त्यामुळे यामध्ये जो जन्मदर असतो तो वाढतच असतो, म्हणजे उच्चच असतो जन्मदर. ठीक आहे. आता जो नेक्स्ट आहे तो आहे लेट एक्सपॅन्डिंग. लेट नंतरचा विस्तार, एक्सपॅन्डिंग. ठीक. यामध्ये जो शहरीकरण आणि शिक्षणामुळे लोक कुटुंब नियोजन एक्सेप्ट वगैरे करतात, ज्यामुळे जन्मदर वेगाने घटू लागते. आता हे अमेरिका साईडला होतं बरं का, खूप जास्त शिक्षण झालं ना या लोकांचं, अमेरिका साईड वगैरे. आणि इंडियामध्ये पण होत आहे हा, असं नाही की अमेरिकाच वगैरे. सगळ्यात जास्त अमेरिकामध्ये 4था टप्पा येतो, खूप भारी टप्पा येतो बघा. आता हे वाला आता सध्या हे इंडियामध्येच चालत आहे, इंडियामध्ये, की बाई शिकलेल्या पोरी आहेत, एक पोरग बस झालं म्हणत आहेत. ठीक आहे, मी पाहिलं त्यांच्याकडे एक पोर आहे. आता घरच्या घरी पाहायला गेलं ना, माझ्या माझ्या बहिणींना एक एकच पोर आहे. ठीक आहे, त्यांना नकोत आता पोरं, बस झाले. तर ते लेट एक्सपॅन्डिंग आहे. ठीक. यामध्ये स्लो पॉप्युलेशन ग्रोथ होते. 2026चा भारत यामध्ये चालत आहे. 4था नंबरचा लो स्टेशनरी, म्हणजे कमी स्थिरता असते यामध्ये. नो बर्थ रेट, 0 बर्थ रेट. आणि यामध्ये काय होतं, मृत्यू दर कमी असतो. ठीक आहे, दॅट्स इट. हे अमेरिकामध्ये होतं मोस्टली. आणि 5 नंबरचा आहे पॉप्युलेशन डिक्लाइन, म्हणजे जिथे जन्मदर मृत्यू दरापेक्षा उत्तम कमी आहे. ठीक आहे, हे जास्त जपानमध्ये होतं, जर्मनीमध्ये होतं आणि इटलीमध्ये होतं. दॅट्स इट. 5 जास्त सांगितले मी तुम्हाला. 1 तासाचा आय थिंक सो लेक्चर होत आहे, म्हणून मी डायरेक्टली 2 शेवटचे प्रश्न आहे ना त्यांचे उत्तर सांगून देईल. पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया आपण. 99वा प्रश्न. महाराष्ट्र विकास अहवाल 2012 नुसार मानव विकासाच्या खालीलपैकी कोणत्या निर्देशकामध्ये जिल्हा अंतर्गत राज्यभर असमानता कायम आहे. तर उत्पन्नामुळे नाही. अर्भक जीवन शक्यतामुळे तर यस. ऐकून साक्षरतामुळे यस. स्थूल पटनोंदी प्रमाण यस. तर BCD हे योग्य, ऑप्शन नंबर 4 योग्य आहे. नेक्स्ट पहा. घरगुती उपभोगाला चालना देण्यासाठी प्राप्तिकर घट करणे हे डॅश याचे उदाहरण आहे. यावरती बरेच प्रश्न आलेले आहेत, इन डीप आपण घ्यायचे, पण 1 तासाचे लेक्चर इनफ आहे. ऑप्शन नंबर 4 यामध्ये योग्य आहे, संकुचित पाठपुरवठाजन्य धोरण. ठीक आहे, दॅट्स इट. इथे आपले 10 प्रश्न झालेले आहेत, पण 2 प्रश्न जे आहेत मी साधं सांगितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये इन डीप घेऊया आपण. ठीक आहे, कसं वाटलं असं लेक्चर, काही चुकलं का माझं बोलताना, समजलं का तुम्हाला मी काय शिकवलंय वगैरे, ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि ते PM वगैरे मी जे तुम्हाला कमेंट करून सांगा बोलले ना, ते सांगत चला, का तर तुमच्याच लक्षात असतं ते जास्त करून. ठीक आहे, आता एंड करते मी लेक्चरला. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.